या ठिकाणी उपस्थित सर्व तज्ञ शिक्षक, तसे पाहता हे माझ्या जीवनातील ऑथेंटिक जे आहे प्रशिक्षण पहिलेच आहे. याचा अगोदर मी प्रशिक्षण केले आहे, पण ते हायर एज्युकेशनचे होते, विद्यापीठ लेवलचे होते आणि ते खूप वृक्ष कंटाळवाणे असे होते. ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये हा प्रशिक्षणाचा ठरल्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ते आमदार सर आणि शिक्षकांनी चर्चा करत होतो. सरांना म्हटलं सर खूप बोर होतो सर प्रशिक्षण म्हटल्यावरती, आणि आयुष्यामध्ये खूप प्रशिक्षण केलेले आहे, त्यांचा उपयोग मला झालेला नाही. कारण त्यावेळेस मी कॉन्ट्रॅक्ट करून प्राध्यापक म्हणून काम करतो, कायमस्वरूपी नव्हतं. मग सरांनी काय केलं, आपण काय करून आपण 4 आम्ही शिक्षक आहोत, अगोदर दोघांना पाठवूयात, नंतर आपण दोघे जाऊयात. आणि आमचे मुख्याध्यापक म्हणजे आमचे आधारस्तंभ. मग आम्हाला थोडा धीर वाटला, तर सर आहेत सोबत. प्रशिक्षण झालं आमच्या शिक्षकांनी अगोदर त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं आणि त्याचं परिपक्व असा होता की मला बरीचशी माहिती होती. आमचे काफे सर होते, राणे मॅडम होते, त्यांनी प्रशिक्षण पार पडलं आणि त्यांनी अगदी लहान मुलांसाठी सांगितलं सर तुम्ही नवीन आहात, मला माहिती नाही, हे असे मानांकन आहेत, मी विद्यापीठ लेवलला काम केलेलं आहे, हे शालेय आहे, तर सर आमचं मार्गदर्शन केलं. मग इथं आल्यावर पाहिलं की जी माझ्या मनात पूर्वग्रह होता की प्रशिक्षण म्हणजे बोरिंग, ही माझी आयडियोलॉजी झालेली होती आणि बऱ्यापैकी तुमची पण असेल. परंतु इथं मला असं वाटलं नाही की प्रशिक्षण आहे. मला इथं वाटतं की मी व्हॅकेशनचा वापर कशाचे झालेला आहे. तर प्रशिक्षण सुरू झाले, पहिल्या दिवशी उद्घाटन झालं आणि त्याप्रमाणे प्रशिक्षण होत असताना सर्वसमावेशक व्यक्तींना समोर घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मग याच्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक असतील, ज्येष्ठ शिक्षक असतील, महिला असतील, त्या सर्वांचं नेतृत्व करण्यात आलं आणि एकंदरीत सर्व समावेशक अशा प्रकारचे प्रशिक्षण पार पडलं. प्रशिक्षणाचे सत्र पुढे जात होते. जात असताना अलीकडे आपल्याकडे स्टाफचे मानांकन आहेत, त्याचं पण टेन्शन बऱ्या अंशी आपल्या सर्वांवरती होते. पुरावे कुठून गोळा करावे, काय करावे, याची बरीचशी म्हणजे अनभिज्ञता होती, ती या ठिकाणी पूर्ण पार पडली. आणि इथे मला शिकण्यासाठी खूप अभ्यासक्रमाचा स्तर मला कळाला, मला काय शिकवायचंय. पण या ठिकाणी मला अशा काही गोष्टी मला कळल्या. जेव्हा मी B.Ed केलं होतं, त्या B.Ed मध्ये मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या नव्हते की विद्यार्थ्यांसमोर आपण रिप्रेझेंट कसं व्हायचं. इथं आम्ही पाहिलं हरियाण सरांना की सत्र संपूर्ण असं वाटायचं, असं खेळत कार्यक्रम पुढे चालवायचा. आणि शिक्षक कसा असतो की मला असं वाटतं की शिक्षक हा बसचा कंडक्टर असतो आणि शिक्षकांची सवय असते जोपर्यंत टोल वाजत नाही तोपर्यंत सुरू करत नाही आणि जोपर्यंत पुन्हा टोल वाजत नाही तोपर्यंत थांबत नाही. हे आहे शिक्षकांचे वैशिष्ट्य असं मला वाटतं. आणि या ठिकाणी हरियाण सरांचं उत्तर होतं, तुम्ही पाहत असताना इथे समोर बसायचो मी आणि बऱ्याचदा मॅडम सांगायचं मला बोलायचं आहे, हरियाण सर आपलं सांगायचं 1 मिनिटं नाही 2 मिनिटं आपलं सत्र पूर्ण आहे. ज्यावेळेस आम्ही हरियाण सरांचे सत्र ऐकायचं असं वाटायचं की संपूच नाही. मग सर संपले की कधी मॅडमच्या यायच्या, कधी राठोड सरांच्या यायच्या. मॅडमचं आलं की पुन्हा आमचा संभ्रम, म्हणजे आमची जी गृहितके होती की हरियाण सरांची संपून नये. मग मॅडम सांगायची, वाटायचं आमचं पहिलं गृहितक चुकीचं ठरतं, आता हे सत्र संपू नये. म्हणजे इथे जे मार्गदर्शक आहेत ना ते तज्ञ होते आणि या ठिकाणी सर्वांच्या मनाचा ताबा घेऊन आपली जी बौद्धिक क्षमता आहे, ज्या ठिकाणी आपल्याला कंटाळा होत आहे त्यावेळेस थांबायचे, लगेच टुटकून सांगायचे, विषयांतर करायचे, हसवायचे, पुन्हा विषयाकडे घेऊन यायचे. अशा प्रकारे सत्र चालू होते. आणि असं खेळत वातावरणामध्ये जे अलीकडे जे योगातली नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, एज्युकेशन पॉलिसी 2020, त्याच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी डोक्यामध्ये होत्या की खरंच हे अवघड आहे का. पण असंच कळत राहिलं की अवघड काही नाही. आपण वाचत समोर गेलो आणि ऐकलं तर एक ना एक गोष्ट इथं होईल, समजून जाईल. तर या ठिकाणी प्रशिक्षण केल्यावरती मला असं वाटत नाही की मी ते प्रशिक्षण केलेलं आहे, मला असं वाटत आहे की मी तर ते एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजच्या दिवस तर या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते खरंच सर्व शिक्षक आहे ती कला गुण संपन्न आहेत. फक्त असे आहेत की त्या शिक्षकांना व्यक्त व्हायला वेळ मिळत नाही. या ठिकाणी त्यांनी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिला, मॅडमचा वारसाचा निमित्त असणार, मॅडम तुमचा वारसा विसरणार नाही, पण तुमच्यामुळे आम्ही हा दिवस विसरणार नाही. आणि तुमचा वारसा आमच्यासाठी स्पेशल आहे. आणि थोडक्यामध्ये मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्यास संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.